तर मित्रांनो आता कोल्हापुरात आलो होतो. आवाज ऐकताय ना? हा. गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं एक नवीन सेकंड पार्टमध्ये, मुंबई टू कोल्हापूर सिरीजमधला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आमची सकाळी मॉर्निंग आम्ही फ्रेश वगैरे झालो. आता पन्हाळा गडावरती आलो, जो आमच्या गावापासून फक्त, आमचं गाव गडाच्या पायथ्याशीच आहे. आणि मी गडावरती आलेलो आहे. दर्शन वगैरे केलेलं आहे. मस्त महादेवाचं मंदिर पण आहे ते, सोमेश्वर मंदिर. हे वर्षाचे 12 महिने पाणी असतं. बाकी गडांवरती जेवढे पण किल्ले तळे आहेत ना, जे कुठे छोटेवाले आहेत, म्हणजे हे आहेत, तर त्यांच्यापैकी ना ते कसे वर्षासामान्याने हे होऊन जातात, आटले जातात, आटून जातात. पाणी कमी होतं त्यांचं. तळ आहे ना, ते वर्षाचे 12 महिने कंटिन्युअसली पाणी असतं. एवढंच की पाणी थोडं लेवल कमी जास्त होते, पण ते पाणी पूर्ण आटत नाही. आटत नाहीच आहे, कधीच आटत नाही. कधी कोणत्या आधीच्या काळापासून चाललेलं आहे की हे कधीच आटलं नाही पाणी, असं कधीच झालं नाही. त्यापासून बांधलेलं आहे त्यापासून. हे ते मंदिर आहे. आणि स्टोरी अशी आहे की या तलावाच्या यातून चांदीचा गणपती पण निघालेला आहे. होय, है ना? पूर्ण दाखवते डिस्क्रिप्शन, तुम्ही प्रॉपर वाचा ते. हा, मी खूप आधी आलेलो, पण ब्लॉग वगैरे आत्ता आपले क्रिएट होत आहेत. त्यामुळं चांदीचा गणपती आजी आमची सांगते की चांदीचा गणपती वगैरे निघालेला आहे याच्यातून. वरून आत्ता तर सर्वांचा बोरवेल वगैरे आल्यात घरी, त्यासाठी. नंतर पहिलं तर एवढं होतं की एवढी चिमुकली पोरं पण काकेमध्ये त्या बाटल्या लावून इथे पवत वगैरे होते, तेव्हा आपण पण तिकडे. आता तेव्हा सीझन वगैरे म्हणजे कसं माहिती आहे का, इथे पोरं वगैरे आहेत ना, आता शिक्षणासाठी कोणी बोर्डिंगला आहे, कोणी मेन कोल्हापूर सिटीमध्ये आहे. तर हे बघा, ही एंट्री आहे इकडनं. पोरं इकडनं पण येतात, देवाच्या पाया पडतात आणि थेट हिथनं डायरेक्ट जम्प करतात तलावामध्ये आंघोळ करायला. आणि ते तर काय पोरांच्या शिक्षणामुळे कसे काय बोर्डिंग वगैरे असतं, तर वर्षा सामान्याने सुट्टे भेटते कॉलेजला, स्कूल्सला, तर मग ते इकडे आपल्या घरी येतात, एन्जॉयमेंट आपली चालू असते. आपण आता सीझनला ऑफ सीझनला आलेलो ना, त्याच्यामुळे आपल्याला एवढं काही क्राऊड दिसत नाही. हां, त्यासाठी. बाकी हे सर्व आहे इकडे मंदिर. तरी पण ते काका पण बघा, जसं काका आता धुतात चादरी वगैरे, त्यांच्या जे काही कपडे धुतात, तसंच इकडे पूर्ण एकदम होळीसाठी उड्या बिड्या मारतात एकदम धबाधब. हा नाही, म्हणजे इकडे जर कोणाला गायडन्स नाही येत असाल तुम्ही की कोल्हापूरमध्ये वरती पन्हाळा गडावरती झालं, ओळखीचा काय सीनशॉट झाला किंवा जे काय अदर फॅक्टर्स हे आम्हाला फेस आउट करायला लागलं, तर ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनला टाका की ही फॅसिलिटी नव्हती. आम्ही पण बघू तिथे जाऊन, जे काय असेल तुमचं एक्सप्लोअर करायला आम्ही पण ट्राय करू. पार्ट 1मध्ये टाकला तरी बेटर होईल, कारण की आम्ही इथे आहात. पार्ट 1 आधीच आम्ही इथे लाईव्ह असताना टाकलेलं आहे. पार्ट 2 मे बी आम्ही जर का मुंबईला पोचल्यावरती टाकला तर पार्ट 2चं आम्ही काय करू शकत नाही, पण पार्ट 1वरती तुमचे जे काय जोर टाका डिस्क्रिप्शनवरती. हा जो क्लिप आहे तो आम्ही इन्स्टा ID वरती पण टाकू, हां, प्रतीक कांबळे करून. त्याच्यावरतून पार्ट 1 बघा, तुम्ही चेकआउट करा. लिंक आहे तिथे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या, आणि जे काय असेल तुमची क्वेरी तुम्ही टाकू शकता. डायरेक्ट इन्स्टाला पण तुम्ही मेसेज करू शकता. इन्स्टाला तुम्हाला लाईव्ह अपडेट भेटतील. हां, ठीक आहे, तर ते तुम्ही तिथे जॉईन व्हा. तुम्हाला ID मेन्शन केली जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये पण असणार. ती बघा तुम्ही. नक्कीच. एन्जॉय करतोय, पीसफुल आहे इकडे. म्हणजे कसं तुम्हाला एकदम सिटीमधली तुम्हाला स्ट्रेसनेस जर घालवायची असेल ना, तुम्ही या अशा प्लेसला किंवा हां असे. ठीक आहे, ठीक आहे. आता मी नेक्स्ट डेस्टिनेशनला निघतोय. व्लॉग कंटिन्यू करा. जसं
मित्रांनो आता कोल्हापुरात आलो होतो. आवाज ऐकताय ना? हा असं ना, असं टाक ना बाळ. चल ठीक आहे काही एकदम कट वाटतं भेंडी हार्ड आहे ते. कडक वाटतं रे. थोडी त्याच्या पुढे तेल दिलेलं आहे, आवाज येतो. तर तेल दिलेलं नाही, अच्छा तेल दिल्यावर मग आवाज येतो. काय गेला पाहिजे तर वाजवा. ठीक आहे. अरे हा करा करा वाजतंय भेंडी. लांबनच माहिती पडणार नाही. लागलेलं पायात चालून बघा, मला आवाज येतो. हॅलो चाला लागलं ना कडक कडक एक वाजवून दिली ना. आजोबांसाठी घेतोस ना? हा नंबर लागला. हॅलो मला कसं येतं माहितीये का, हा 9 नंबर आहे ना, तुला जरा फिट बसते ना, तर यशला कशी थोडस हे भेटेल, प्रॉपर लूज पण बसेल आणि प्रॉपर फिटिंग त्याला येईल, जशी त्याला पाहिजे तशी. 9 नंबर आहे ही. ठीक आहे कोणते कोणते फिक्स केलेस? यस ब्लॅक येतोय की ऑरेंज? ब्लॅक पण तगडे वाटते ना. ब्लॅक पण सही वाट ब्लॅक मध्ये ब्लॅक पण सही आहे. ते ब्लॅक ब्राऊन कॉम्बिनेशन आहे. हा? ब्लॅक हा तेच ब्लॅक ब्राऊन कॉम्बिनेशन आहे यश. ही प्रत्येक कलरला सूट होईल ब्लॅक मध्ये. हा प्रत्येक ड्रेसिंग सेन्सला सूट होईल. कोणती कोणती? है ना? ब्लॅक ना? अबे ये पलटी खाऊ, एकच बोल कुठली तरी. ऑरेंज ठीक आहे. अरे ह्याच्यामध्ये डिझाईन वगैरे छान आहे. ही सिंपल वाटते. त्याच्या पुढे भांडण नाही. नंतर बोलायचं हा, नाही की नाही बाबा तू पाहिजे, आणली का नाही. तू आणली तू घाल. बोकांडी पोटाची पाईट एवढं कोण घालल? चपलीन पाय फुटलंय. आपण दाखवायचं काम केलं, असं पण नाही की दाखवलं नाही, सांगितलं कलर आणला दादा कलर. सेम अजून 9 नंबर आहे. ते पाहिजे. हा हा, दोन मिनिटं. हा हॅलो अभि पाईट अशा 2 जोड्या आम्ही घेतलेल्या आहेत. एक भावासाठी, एक आजोबांसाठी घेतलेली आहे. हा ठीक आहे. तर अजून विचारतो कोणाला, तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही नेक्स्ट ट्रिप मध्ये येऊ तेव्हा हे करू. ठीक आहे, काय बोलतो? सो फ्रेंड, असंच कोल्हापूर पन्हाळा फिरत फिरत आम्ही कोल्हापूरला थेट कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे. तर कोल्हापुरामध्ये फेमस काय तर चप्पल, कोल्हापुरी चप्पल. आपण दोन साईड घेतली. 2 जोड्या घेतल्या आपण चप्पलच्या. सेम 9 नंबरच्या हा, 2 घेतलं. तर तुम्हाला हे अजून कुणाला पाहिजे असेल ना, कमेंट मध्ये सांगा. जेव्हा मी नेक्स्ट मध्ये ट्रिप मध्ये येऊ, जेव्हा फिरायला येईल ना मित्रांसोबत किंवा असं एकटा, तर ते तुम्हाला मी घेऊन येईल. तुला क्वालिटी ब्रँड कसा वाटला आहे? एक नंबर आहे, रिझनेबल आणि घालायला पण जेवढी म्हणजे बोलतात ना चामड्याची चप्पल आहे ती पायाला लागेल वगैरे तसं काहीच नाहीये. आता मी घालून बघितलं, व्हरायटीज पण आहेत भरपूर. काय ते आता मी तर फर्स्ट टाइम बघतो. क्वालिटी इथे ओरिजिन इथून येते, इथून मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर कसं आहे, तर अशा प्रकारे कोल्हापुरी चप्पल घेऊन निघालोय. रिव्ह्यू नक्कीच देऊ, मस्त एकदम टकाटक. या इकडं पाहिजे तर मस्त एकदम कोल्हापुरी चप्पल. आणि लेडीज साठी पण आहे स्पेशल थिंग, लेडीज साठी पण आहे. बोलणार काय जसं तो मित्र झालेला आहे. तर आम्ही चप्पल, कोल्हापुरी चप्पल तर घेतली. आता रंकाळा चौपाटीला आलो मी.
रंकाळा चौपाटी उद्यान म्हणून आहे, ते कोल्हापूरच आहे, तिथे आम्ही जातोय. पार्शालिटी आहे भाई. अरे कुठे तिकडे आलास? तिकडे उभे होतो आम्ही. तिकडनं जे सेंटर केलं तिथे त्यांचं ते काय नैवेद्य वाहायचं होते. नैवेद्य हा तिकडे वाहवलं. थोडंसंच फिरलं कारण की जास्त काय माहिती नव्हतं. इकडनं निघालं ते डायरेक्ट साताराची गाडी पकडली त्यांच्या कोल्हापुरात कुठे कुठे फिरलास? कोल्हापुरात महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, रंकाळा लेक, बस हे दोनच स्पॉट. आणि असं म्हणजे फॅमिली बरोबर आपल्या बरोबर बोलला असतं भाई अफाट. अख्खा कोल्हापूर आलती पालती घातल्या ओलात ना घेऊन. उलटी पलटी मस्त. हा घेतलं पोलर बेअर माहिती तुला? कोण आहे? अस्वल. आपण भालू आहे. खत्म हो गया भैया मैटर. काल झालंय फील येते तुला रंकाळ्यावरती येऊन? तुला काय फील होतं? म्हणजे जस्ट मुंबईची पवई की बघ सर्व ठीक आहे. ब्लॉग बनवतो आपण फिरतोय. काय माझं म्हणणं एवढंच आहे, तंबाखू घेऊन जायचं तो घेऊ दे, नाही तर रंकाळा तलावच्या जागी मम्मी रंकाळा लावते. तंबाखू भेटेल ना. तंबाखू एवढे काय विषय मोठा आहे? मग उद्या संध्याकाळी निघूया आपण. एवढी का काय करतो? कुठली थांब ना जरा. बघ,